नमस्कार. आता आपला पचनसंस्था पचनक्रिया ह्यावर विषय चाललेलाच आहे. तर थोडंसं आपण शाकाहार आणि मांसाहार याबद्दल परमपूज्य स्वामी रामदेव यांचे विचार ऐकूया. स्वामी राम नेहमी आम्हाला विचारतात की तुम्ही कधी तुलना केली आहे का शाकाहारी प्राण्यांना आणि मांसाहारी प्राण्यांच्या शरीर रचनेची. म्हणजे जसे गाय, बैल, बकरी ह्यांचं आणि कुत्रा, मांजर, आपण अगदी बाकी मोठ्या मोठ्या जंगलातल्या प्राण्यांबरोबर बघायला जायची गरज नाही. आपल्या आजूबाजूला असलेल्या ह्या प्राण्यांचीच तुलना करूया. गाय, बैल, म्हशी व बकरी वगैरे ह्यांची नखं कशी आहे, नखांची ठेवण कशी आहे, आणि कुत्री, मांजरी ह्यांच्या नखांची ठेवण कशी आहे, उंदीर, घुशी वगैरे ह्यांच्या नखांची ठेवण कशी आहे. तर सपाट आहे शाकाहारी प्राण्यांचं. आणि मांसाहारी प्राण्यांची टोकदार, त्यांना जेणेकरून अन्न फाडून खाता येईल असे टोकदार नख आहेत. दातांची ठेवण शाकाहारी प्राण्यांची, गाय, म्हशींची वगैरे सरळ सोट आहे. आणि मांसाहारी प्राण्यांना राक्षसींना कसे असतात तसे बाहेरचे असे 2 दात असतात, ज्याने त्यांना फाडायला योग्य होईल. तशा हत्तीला आहेत सुळे, पण ते दिखाऊ आहेत, ते खाण्याच्या गोष्टीमध्ये उपयोगाला येणारे नाही आहेत. पुढे जाऊया आपण पाणी प्यायची पद्धत. पाणी पिताना शाकाहारी प्राणी, गाय, म्हशी वगैरे असं ओढून पाणी पितात व्यवस्थित. आणि कुत्री, मांजरी जिभेने लपलपन पाणी पितात. घाम येणं, गाई म्हशींना दरदरून घाम येतो, कुत्र्या मांजरांना घाम येत नाही. गाई म्हशींच्या डोळे रात्री उजेडात टॉर्चसारखे अगदी चमकत नाहीत. डोळे जनरली बऱ्याच प्राण्यांचे चमकतात, पण टॉर्चसारखे अशी विजेरी अशी लाईटसारखं पडणं आहे ते मांसाहारी प्राण्यांचंच आहे, कारण त्यांना अंधारात सुद्धा शिकार करायला ती देवाने केली सोय आहे. हे सगळं बाहेर उघड्या डोळ्याने आपण बघू शकतो. हे फरक आहेत मांसाहारी प्राणी आणि शाकाहारी प्राण्यामध्ये. आतमध्ये जो फरक देवाने बनवला आहे तो आहे आतड्यांचा. मांसाहारी प्राण्यांचं आतडं हे त्यांच्या हाईटपेक्षा कमी असतं, आणि शाकाहारी प्राण्यांचं आतडं हे त्यांच्या हाईटच्या डबल टिबल असतं. त्यामुळे मांसाहारी प्राणी लगेच खातात आणि शौच करतात, आणि शाकाहारी प्राणी त्याचा मस्त रवंथ करत राहतात, आणि त्यांना उशिरा, म्हणजे खाऊन झाल्यावर उशिरा शौच होतं. कधी कधी आपण बघतो इकडनं खाते आहे गाय आणि इकडनं शौच करते, पण ती पहिलं खाल्लेलं त्याचं शौच करत असते. तर हा मांसाहारी प्राणी आणि शाकाहारी प्राणीतला फरक आहे. आता आपण कशात बसतोय, प्राणी म्हणून मांसाहारीमध्ये बसतोय का शाकाहारीमध्ये बसतो, ह्याचा आपण विचार करूया. आपली नखं बाकदार, टोकदार अशी नाही आहेत, आपल्याला दात नाही आहेत असे फाडून खायला राक्षसीसारखे, आपल्याला दरदरून घाम येतो, आपण पाणी सिप करून पितो, आपल्या डोळे अंधारात चमकत नाहीत, आणि आपल्या पोटात आतडं आपल्या हाईटपेक्षा चौपट असतं. म्हणजे आपल्याला पोटामध्ये अन्न गेल्यावर 8 तास लागतात पचायला. ते फिरून 8 तासापेक्षा जास्त वेळ अन्न पोटात फिरत राहतं. तर आपल्याला देवाने बनवताना शाकाहारी बनवलं आहे, पण मनुष्याला देताना एक परिस्थितीनुसार जगायची देवाने एक बुद्धी म्हणा, एक शक्ती दिलेली आहे. खरं तर प्रत्येक माणसाने सूर्यप्रकाशात काम करावं आणि चंद्रप्रकाशात झोपावं, हा नियम आहे. पण काही कामं अशीच आहेत की ज्यांना अंधारात, जे रात्रीच वॉचमॅन वगैरे रात्री त्यांना कामं असतात, मग त्यांना काय निसर्गाशी त्यांना जुळतं घ्यावं लागतं की रात्री ते जागतात आणि दिवसा झोपतात. पण नियम काय आहे आपला मनुष्याला नियम असा आहे की दिवसा खूप काम करावं आणि रात्री झोपावं. प्रत्येक नियमाला अपवाद असतो. तसे काही टक्के माणसं रात्री काम करतात आणि दिवसा झोपतात. पण तो नियम आहे का माणसाचा? नाही. तसंच अन्नाच्या बाबतीत पण कधी पूर येतो, दुष्काळ येतो,
अशा वेळेला वनस्पती मिळालीच नाही, भुकेलेलं आहे, त्यावेळेला मिळालेलं मांस खायची आणि ती पचवायची शक्ती माणसाला देवाने दिली. पण त्याचं पुढे काय झालं, आपल्या जिभेची चव वाढली आणि त्यात मग जाहिराती आल्या, संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे, नॉनव्हेजमधून तुम्हाला प्रोटीन मिळतं आहे वगैरे वगैरे. आणि मग आपण बऱ्याचदा अंधानुकरण करत खरंच आपल्याला देवाने कशासाठी बनवले आणि आपल्याला तेवढी उपलब्धता दिलेली आहे की नाही, आपण कुठल्या भागात राहतो, त्या भागामध्ये काय काय आपल्याला उपलब्ध आहे, ते आपल्या आरोग्याला कितपत सुटेबल आहे ह्याचा आपण कधी विचारच करत नाही. आपण त्यावेळेला फक्त जिभेचे चोचले करतो आणि काही खातो. तर ज्याने त्याने विचार करावा. पण ही तुलना नक्की करा की तुमचं शरीर देवाने शाकाहारी बनवलं आहे का मांसाहारी बनवलं आहे. तुम्ही माझं ऐकता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.